दादा 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 आजी पाहिजे कशी करत आहे. जाऊ दे दिले ती तशीच करत राहते. जाऊ दे दिले. नाही ना दादा चल दिले दवाखान्यात घेऊन. चल बर. ओ आजी वा ओ आजी उठ ना. अबे दादा आजी मरी गेली काय माहिती का बाबू. आता माझ्या काही भरोसा नाही आहे. मी की नाही जिथं झोपतो ना तिथं मी बरोबर लिहून ठेवलं आहे तुमच्या तिघासाठी. भांडणं नका कर जा आणि बरोबर घे जा बाबू. हा आता काही माझा भरोसा नाही राहिला बापा. आजी उठ ना तुला काय झालं. चहा देऊ का पाणी देऊ. उठ ना. मी काय म्हणतो म्हणजे चिठ्ठी पाहून घेऊ. आपण तुला हे घेऊन घेऊ पैसे. याला काही देऊ नये. का रे तुम्हाला इले दवाखान्यात न्यायचं नाही सुचून आला. सोनाना सुचून आला. न्या ना इले दवाखान्यात. राहू दे रे बाबा. मला काही दवाखान्यात जायची गरज नाही. राहू दे करू दे त्यांतल्या गोष्टी. आपण पाहू चिठ्ठीत काय लिहिलं आहे. अच्छा ओम्या भेटली चिठ्ठी. म्हटली सारं जीवन गेलं कष्टात. 1 रुपयाने पोस्ट. काय लिहिलं बी ना. चल ना पाहू काय लिहिलं तर विचारू तिले. आजी हे काय लिहिलं त्या चिठ्ठीत. काही समजून राहिलं ना. अरे बाबू मला काहीच नाही झालं. सांगू काय तुले. मी यायची परीक्षा पाहत होतो. तुमची तिघाची परीक्षा पाहत होती. मला वाटलं कोण याच्यात इमानदार आहे आणि कोणाजवळ माय सामान देऊ. म्हणून तू एक काम कर हे घे. आता दोघांपैकी तूच इमानदार आहे बाबू. तूच मला म्हटलं चांगलं विचारपूस केली माई. म्हणून मी काय करतो हे पाय हे सगळे लॉकरची चाबी आणि हे पाय हे सोनं नाणं हे सगळं तुये होय. यायला 1 रुपया देऊ नको. हे गद्दार आहेत. बाबू लक्ष ठेवजो मा. तर काहीच नाही झालं.